नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण ग्राम महसूल अधिकारी व इतर सर्व संवर्गाच्या मित्रांनो IMP पदाकरता सर्व काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्व काही तुमच्या अभ्यासक्रमाच्या टॉपिकनुसार जे सर्व IMP प्रश्न आपण पाहत आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीतील काही IMP प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेमध्ये तुम्हाला या टॉपिकवर देखील मित्रांनो 4 ते 5 प्रश्न फिक्स जे की विचारले असतात आणि मित्रांनो चालू घडामोडी देखील तुम्हाला मागल्या 6 महिन्यापासून ते आता करंट पर्यंत संपूर्ण काही करायचं आहे। म्हणजेच काय, तर तुम्हाला 2025 देखील काही महत्त्वपूर्ण घडामोडी जे की पाहावा अतिशय इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना चालू घडामोडी हा टॉपिक जो आहे अतिशय अवघड जातो, पण मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करत असाल तर आपले फक्त रेग्युलरली तुम्ही व्हिडिओ पाहत चला, त्यामुळे तुम्हाला सर्व काही या प्रश्नांमध्ये आपण IMP स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो। मित्रांनो, तर सुरू करू आजचा व्हिडिओचा भाग आणि यामधले पाहू आता काही IMP स्वरूपाचे प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा, दिटवाहा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका श्रीलंका देशाला बसला। श्रीलंकेला मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेलं होतं, जे की या चक्रीवादळासाठीचा दिटवाहा हे चक्रीवादळ जे की श्रीलंकामध्ये आलेलं होतं। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क ऑपरेशन सागर बंधू हे जे आहे थोडक्यामध्ये जे की ऑपरेशन जे आहे ते जे की राबवलेलं होतं भारताने। पर्याय नंबर याचं क आहे जे की उत्तर होणार असेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 डॅश या ठिकाणी होणार आहे। तर कोण्या ठिकाणी शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा होणारी आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की अहमदाबाद या ठिकाणी जे की होणारी आहे। 1930 मधील पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेला 2030 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत असून या शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 चे आयोजन करण्यासाठी अहमदाबाद जे की भारतामधील आपल्या या शहराची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न एक IMP स्वरूपामधला हा प्रश्न आहे, कारण का जे की या राष्ट्रकुल स्पर्धेला तब्बल 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि तुम्हाला माहितीच आहे MPSC जी आहे ज्या कोण्या गोष्टीला 25, 50, 75 आणि 100, 150 असे जे काही महत्त्वपूर्ण वर्ष पूर्ण होतात ते हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यामुळे हा देखील प्रश्न IMP स्वरूपामधलाच प्रश्न आहे, याला तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा किंवा तुमच्या वहीवर नोट डाऊन याला करून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे पुढचा, फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 डॅश या देशाने जिंकला। तर कोण्या देशाने जे आहे ते जिंकलेला आहे फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025चा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क पोर्तुगाल या देशाने जे आहे ते जिंकलेला आहे। तर पोर्तुगालने अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रियाचा जे आहे 1-0 असा पराभव करून पहिल्यांदाच हा किताब जो की पटकावला आहे। तर हा सामना कतारमधील खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर जो की खेळला गेलेला होता। तर ही संपूर्ण जी काय माहिती ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर पर्याय नंबर याचं जे की क जे याचं उत्तर होणार असेल। आणि जे बरेच विद्यार्थी आपल्या मागील व्हिडिओला जे आहे जे की आपल्या ऑफलाईन टेस्ट सिरीज संदर्भामध्ये अनेक सारे मेसेज करत होते, तर मित्रांनो आपले ऑफलाईन टेस्ट सिरीज देखील आता रेडी झालेले आहे। संपूर्ण तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज प्लस तुम्हाला त्यासोबत OMR सीट देखील मित्रांनो आपण उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे OMR सीटची तुम्हाला आतापासून संपूर्ण सवय लागणारी असेल। आणि जी आपली परीक्षा येणारी परीक्षा आहे जी काही MPSC ग्रुप C ची, त्यामध्ये देखील तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं OMR शीटवर कसल्याही प्रकारची मित्रांनो धावपळ होणार नाही आणि तुम्हाला कसल्या प्रकारचा गोंधळ होणार नाही या स्वरूपाचा आपण संपूर्ण काय सुस्पष्ट त्यामध्ये माहिती देखील उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्या कोण्या विद्यार्थ्यांना आपली ही PDF फॉर्मॅटची जी काही टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करायची असेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या WhatsApp सेलरशी कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक मित्रांनो दिलेली आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही लगेच आपली टेस्ट सिरीज जी आहे ते मिळवून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा। आणि टेस्ट सिरीज देखील मित्रांनो परिपूर्ण पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचे सर्व काही टेस्ट सिरीज आहेत, त्यामुळे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला खऱ्या पेपरचा त्या ठिकाणी अनुभव जो आहे तो येणारा असेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो, पाण्यात पडलेली प्लास्टिक बॉटल उचलणाऱ्या तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीला इटालियन ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लीफ पुरस्कार मिळाला। सदर फोटो कोणी काढला होता? तर जो फोटो जो आहे तो कोणी काढला होता असा या ठिकाणचा जो की प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। तर कोणी काढलेला होता याचा फोटो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की अ दीप काटीकर यांनी जे आहे थोडक्यामध्ये काढलेला होता। पर्याय नंबर जे की अ याचं उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, डॅश यांना बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
फेस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर कोणाला यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की हुमा कुरेशी यांना जे आहे ते देण्यात आलेला आहे. तर दक्षिण कोरियातील जे काही प्रतिष्ठित बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय अभिनेत्री हुमा कुरेशी यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल फेस ऑफ एशिया पुरस्काराने जे आहे ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर याचं ड, जे की उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे, जम्मू काश्मीरमधील डॅश जिल्ह्यांची PM धनधान्य कृषी योजनेअंतर्गत महत्त्वाकांक्षी कृषी जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर कृषी जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्याची? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, जे की किश्तवाड या जिल्ह्याची, जे की PM धनधान्य कृषी योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 7वा, जे की त्रिनेत्रा प्रकल्प जो भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भविष्य सूचक पोलिसिंग उपग्रह कोणी राबवलेला आहे? तर कोणत्या पोलीस दलाने जे की हा उपक्रम जो आहे तो राबवलेला आहे? त्यात जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की अ, अकोला पोलीस दल यांनी जे आहे तो राबवलेला आहे. तर भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भविष्यसूचक पोलिसिंग, ज्याला आपण प्रिडिक्टिंग पॉलिसिंग असं जे आहे म्हणतो, जे की पोलिसिंग उपक्रम असलेला त्रिनेत्र प्रकल्प जे की अकोला पोलीस दलाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली राबवलेला होता. तर अर्चित चांडक यांचं देखील नाव इम्पॉर्टंट आहे, हे देखील नाव लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत तुम्हाला या रिगार्डिंग प्रश्न आला तर येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो पहा या ठिकाणी, द कुंज रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र डॅश द्वारे जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर कोणाद्वारे जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, कोण्या मंत्रालयाद्वारे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी ड, यापैकी नाही. तर यापैकी कोणत्याही मंत्रालयाद्वारे जे आहे ते सुरू करण्यात आलेलं नाही. तर हे कोण्या मंत्रालयाद्वारे करण्यात आलेलं आहे? तर हे आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे जे आहे सुरू करण्यात आलेलं आहे. पण आपल्याला हे पर्यायामध्ये दिसत नसल्यामुळं पर्याय नंबर ड, जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 9वा, जलालाबाद शहराचे नामकरण परशुरामपुरी असे करण्यात आले, तर सदर शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यापैकी तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा 10वा प्रश्न असा आहे, खालील विधाने लक्षात घ्या. यापैकी विधाने लक्षात घ्यायचं आहे. अ आहे, SCO युवा लेखक दुसरी परिषद 2025 नवी दिल्ली येथे पार पडली. ब आहे, SCO युवा लेखक परिषद पहिली परिषद 2023 नवी दिल्ली येथे पार पडली. तर खालीलपैकी बरोबर विधाने जे की ओळखा. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर काय होईल? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर क, जे की अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. तर यांची जी विधाने आहेत ते बरोबर असल्यामुळे पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या MPSC तलाठी पद भरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शनमधून संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत. व त्यासोबतच जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काही मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल, ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंग मध्ये पेपर सोडणं अवघड होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या मित्रांनो जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले
यूट्यूब सिरीजचे किंवा यूट्यूब क्लासेसचे PDF आहेत, ई-बुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये आपण मोफतमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केलं नसाल मित्रांनो लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये इनरोल करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना PDF फॉर्मॅटमध्ये सर्व काही हवा आहे टेस्ट सिरीज वगैरे तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक जी मित्रांनो दिलेली आहे. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घेतला तर मित्रांनो तुम्हाला परीक्षा जो पेपरचा फॉर्मॅट आहे तो संपूर्ण काय मित्रांनो सुस्पष्ट कळणारा असेल आणि त्यामध्ये अभ्यास कसा करावा, कोणत्या लेवलचे प्रश्न येऊ शकतात, जो प्रश्नांचा स्टँडर्ड आहे तो देखील आपण संपूर्ण काही त्यामध्ये समाविष्ट तुम्हाला करून दिलेला आहे. तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही संपूर्ण काही आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ते मिळवू शकता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी डॅश देशाच्या परदेश दौऱ्यावर असताना त्यांना दक्षिण बाहुली भेट देण्यात आली तर कोण्या देशाचे जे आहे जे की तर यात जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी क. जापान देशाच्या परदेश दौऱ्यावर असताना त्यांना दक्षिणा बाहुबली ही जी आहे ती भेट देण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 ऑगस्ट 2025 रोजी जापान देशाच्या परदेशात दौऱ्यावर होते आणि त्यांना जे आहे जे काही पारंपरिक ज्याला दारुमा असं जे आहे ते म्हटलं जातं तर दारुमा ही बाहुली जी आहे ती भेट दिली देण्यात आलेली होती. पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 12वा, खालील विधाने लक्षात घ्या. या ठिकाणी विधाने लक्षात घ्यायचं आहे. पहा आपल्याला पुढचा प्रश्न, केरळमधील कोची येथे सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा जागतिक सागवान परिषद पार पडली. आणि ब आहे या परिषदेची थीम जागतिक सागवान क्षेत्राचा शाश्वत विकास. क सदर परिषद 4थ्या क्रमांकाची होती. ड पहिली परिषद 2011 मध्ये कोस्ट्रिका येथे पार पडली होती. वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर यापैकी चुकीचे विधान जे आपल्याला सांगायचं आहे तर काय उत्तर होईल याचं, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की फक्त क हे जे आहे जे की चुकीचं आहे. म्हणजे की सदर परिषद ही 4थ्या क्रमांकाची होती हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी चुकीच्या विधानांपैकी आहे. पर्याय नंबर हे क जे की उत्तर होणार असेल. तर ही कितव्या क्रमांकाची होती, तर ही जी आहे जे की 5व्या क्रमांकाची होती. पर्याय नंबर क हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की तेलंगणा या जे आहे राज्यामध्ये जो की साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, हिरव्या बांबूपासून इथेनॉलचे उत्पादन करणारा जगातील पहिला प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 आसाम या राज्यामध्ये जे की जे आहे सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 जे की टी.व्ही. सोमनाथन ही जे आहे थोडक्यामध्ये आहेत टी.व्ही. सोमनाथन. नंतर आपला प्रश्न 16वा असा आहे, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जे की जन्मोत्सव डॅश या दिवशी राज्यभरात साजरा केला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क जे की 15 ऑगस्ट या दिवशी जे थोडक्यामध्ये जे की साजरा केला गेला. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन M.S. स्वामीनाथन यांच्या स्मरणात डॅश हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करतात, तर कोणता दिवस, तर यात जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की क 7 ऑगस्ट ह्या दिवशी जे आहे जो की साजरा करतात. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 18वा, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ अर्शदीप सिंह हा जो आहे तो ठरलेला आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी बरोबर विधान कोणते, तर यापैकी बरोबर विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर यापैकी विधाने पहा, अविधान आहे पहिली तिरंदाज लीग 2025 नवी दिल्ली येथे पार पडली. ब आहे अभिनेता रामचरण हा लीगचा ब्रँड अँबॅसेडर आहे. क राजस्थान रॉयल्स संघाने विजेतेपद पटकावले. तर यापैकी कोणते विधान बरोबर आहे, तर हे सर्व विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, भारताचा पहिला पॉपस्टार कोण ठरला यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ रोहित राऊत हे जे आहे थोडक्यामध्ये जे की पॉपस्टार ठरलेला आहे. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आपला, भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम डॅश येथे सुरू करण्यात आलं, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी 1 म्हणजे की अ हैदराबाद या ठिकाणी जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर आपला पुढचा प्रश्न जो की 22वा असा आहे, योग्य जोड्या जुळवा. तर जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत ऑपरेशन आणि ते कोणामार्फत राबवले गेलेले आहेत. तर या ठिकाणी पहा ऑपरेशन्स कोणकोणते आहेत, ज्यामध्ये ऑपरेशन नया सवेरा, ऑपरेशन शिवशक्ती, ऑपरेशन जीवन ज्योत 2 आणि ऑपरेशन महाकाल. तर हे कोणतं ऑपरेशन्स कशासाठी आहे हे आपल्याला या ठिकाणी जोड्यांच्या मार्फामध्ये जे की सांगायचं आहे. आणि परीक्षेत तुम्हाला असे जोड्या लावा देखील 100% विचारली जातात, कारण का कन्फ्युजन करणारे ह्या सर्व काही जोड्या असतात. तर या ठिकाणी ऑपरेशन नया सवेरा जे की हे ऑपरेशन नया सवेरा हे जे आहे बिहार पोलिसांमार्फत जे की देण्यात आलेलं होतं थोडक्यामध्ये. आणि जे ऑपरेशन शिवशक्ती आहे ते ऑपरेशन शिवशक्ती हे भारतीय लष्करद्वाऱ्यांचं होतं. ऑपरेशन जीवनज्योत 2 हे जे की पंजाब सरकारचं होतं. आणि जे की ऑपरेशन्स महाकाल हे जे आहे कानपूर पोलिसांद्वारे चालवलं गेलेलं होतं. म्हणजे थोडक्यात ह्या सर्व जोड्या कॉमनच आहेत. म्हणजे की पर्याय नंबर आपल्याला 1 याचं उत्तर जे आहे ते पाहायला मिळणार असेल मित्रांनो. पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर राहू शकतं. आणि मित्रांनो परीक्षेमध्ये काही वेळेस अशा स्वरूपात देखील जोड्या असतात बरं काय, असं काही नाही की फक्त या ठिकाणी आपण प्रश्नात घेतलेला आहे. परीक्षेमध्ये अशा देखील जोड्या ज्या आहेत जे की कॉमन स्वरूपाच्या या ठिकाणी दिलेल्या असतात. पर्याय नंबर याचं 1 त्यामुळे उत्तर जे की होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, आमचा परिसर आमचे समाधान हा कार्यक्रम डॅश राज्य सरकारने सुरू केला. तर कोण्या? तरच उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, पश्चिम बंगाल या राज्य सरकारने जे आहे ते सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राचा पहिला जागतिक सायबर गुन्हेगारी करार न्यूयॉर्क येथे करण्यात आला. या करारावर पहिल्या दिवशी किती देशांनी सह्या केली यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, म्हणजे की 72 देशांनी जे आहे यावर स्वाक्षरी जे की केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे 25वा, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर यापैकी आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहिलं विधान काय म्हणतं पहा, की जगात पहिल्यांदाच ओमान देशाच्या विमानतळावर वायफाय 7 लॉन्च करण्यात आलेलं आहे. ब आहे भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र अंदमान येथे बांधलं जाणार आहे. क आहे ग्रह पदव्यांची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर अमरावती जे की हे ठरलेलं आहे. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की वरील सर्व विधाने जे आहे ते बरोबर आहेत. हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होईल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भाग 5 मधले हे टॉप 25 क्वेश्चन होते चालू घडामोडीचे. जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे रेग्युलरली व्हिडिओज पाहायचे असतील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये प्लस OMR शीट सोबत टेस्ट सिरीज हवा असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनी आपली ॲप डाउनलोड करून टेस्ट सिरीज इन्रॉल करून घ्या. आणि मित्रांनो करूनच घ्या, कारण का तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ते सर्व काही अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.